धार्मिक समन्वय. तर आता आपण या विभागात प्रवेश करतोय. चला, आतापर्यंत आपण बघितलं की आपल्या भारतीय संविधानानं आपल्याला सर्व धर्म समभाव हे संपूर्णपणे जाहीर झालेलं आहे आपल्यासाठी. तर हे कशा रीतीने आलेलं आहे, तर या भक्ती चळवळी मधून आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे. तर ह्याच्यानंतर आपण काही संतांची माहिती पण घेतली अगोदर. तर आता पुढे जाऊया. सूरदास हे पण एक संत होऊन गेले आणि ह्यांनी काय काय केलंय, तर सूरसागर हे काव्य लिहिलं आणि कृष्ण भक्ती त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्णपणे लिहिलेली आहे. त्याच्यानंतर मुस्लिम संत रास खान यांनी सुद्धा कृष्णाची गीतं रचलेली आहेत. रास खान उत्तमरित्या त्यांची रचना त्यांनी ह्या गीतांमधून केलेली आहे. कृष्णाबद्दल वर्णन, घटना संपूर्णपणे त्यांनी अतिशय सुंदररित्या मांडलेली आहे. त्याच्यानंतर संत तुलसीदास यांनी काय केलंय, तर रामचरित मानस यामध्ये रामभक्तीचा एक सुंदर आविष्कार असा लिहिलेला आहे. बरोबर, रामभक्तीचा सुंदर आविष्कार. आपण हा जर ग्रंथ बघितला, आपण हे जर बघितलं आविष्कार, तर हा अगदी प्रसिद्ध रामचरित मानस आहे. त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये आपण आता बघतोय बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांचं चित्र पण आपण इथे बघतोय. बसवेश्वर, त्यांचं धोरण कसं होतं, तर त्यांनी जातीभेदाला विरोध केला होता. त्याच्यानंतर त्यांची काही रचना कायकावे आणि कैलास हे त्यांचे वचन आहे. आता कैलास म्हणजे काय, तर श्रम, कष्ट. आपण जे मेहनत घेतो, आपण जे कष्ट करतो, आपण जे काम करतो, त्यालाच कैलास असं म्हणतात. असं बसवेश्वरांनी वचनामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बघूया अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्म चर्चेत सर्व जातीचे आपले जातीय सहभागी होऊ लागले. त्याच्यामध्ये संपूर्णपणे एकत्रित येऊ लागले आणि संपूर्ण उपदेश आणि जी चर्चा आहे त्याच्याबद्दल संपूर्ण ह्याच्यामध्ये पसरायला सुरुवात झाली. ती कशा रीतीने त्यांचा उपदेश हा प्रभावकारी व्हायचा, अतिशय उत्स्फूर्त रीतीने माणसं याच्यामध्ये सहभागी व्हायला लागली. आणि त्यांची शिकवण ही कन्नड लोकभाषेत होती, कारण ते कर्नाटकामधले होते. त्याच्यामुळं त्या परिस्थितीनुसार आपण ह्याच्या अगोदर पण शिकलो की ज्या प्रांतामध्ये जो संत असायचा तो त्या प्रांताच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये विकसित झालेला असा तो संत. तर त्या प्रांतामधली जी भाषा आहे त्या भाषेमधूनच तो बोलणार तिथे. म्हणजे तिथे भाषा होती कर्नाटकामध्ये कन्नड. त्याच्यामुळे त्यांनी तीच भाषा या लोकभाषेमध्ये आपल्या वाचन साहित्यामध्ये वापरली. लक्षात आलं. पण त्यांचे काही अनुयायी होते. आता आपण पहिल्यांदाच बघितलं की त्यांच्या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्म चर्चेमध्ये सर्व जातीचे लोक सहभागी व्हायचे, यायचे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. ते आपण बघितलं सर्व प्रकारचे. तर मग त्याच्यामध्ये काही मराठी पण लोक होती आणि काही मराठी त्यांचे अनुयायी झाले आणि मग त्यांनी काही मराठीमधून रचना त्याच्यामध्ये तयार केल्या. आलं लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतर त्यांचा एक अनुयायी, त्याचं व्यक्तिचरित्राबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊया. मन्नत स्वामी हा त्यांचा एक अनुयायी होता. तर त्याने परमरस रहस्य हा एक ग्रंथ लिहिला. लक्षात आलं. म्हणजे हे त्या खास करून त्या अनुयायी बद्दल आहे. त्याच्यानंतर कर्नाटकात पंप, पुरंदरदास हे इत्यादी थोर संत होऊन गेले. बरोबर आहे.
लक्षात आला आता इथपर्यंतचा प्रवास आपला. आणि त्यांनी सुद्धा कन्नड भाषेतच आपली कवने लिहिलं. कवने म्हणजे कवितेचाच प्रकार कवने. कथा, कविता, कवने, ग्रंथ हे सगळे एकापाठोपाठ एक असे येतात. तर त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये विशेष करून सगळी भाषा कन्नडच आहे आणि त्या कन्नड भाषेमधूनच त्यांनी सगळं काही आपलं साहित्य आणि रचना रचलेल्या आहेत. चला तर आता आपण पुढे जाऊया. आता आहे महानुभव पंथ. 13व्या शतकामध्ये चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात हा महानुभव पंथ स्थापन केलाय. सगळ्यांसमोर त्यांनी त्याला पसरवलंय. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे तर कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा हा पंथ आहे, कृष्ण भक्ती. त्याच्यानंतर श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. लक्षात आलं इथपर्यंत? बसवेश्वर, आता आपले चक्रधर स्वामी. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींनी आपला जो उपदेश केला होता तो मराठीतून केला आणि पूर्ण प्रवासामध्ये ते चालत होते. म्हणजे चालत चालत चालत. भ्रमंती म्हणजे काय तर भ्रमंती करणं म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं, प्रवास करणं. बरोबर आहे. मग ही संपूर्णपणे त्यांची महाराष्ट्राची जी भ्रमंती होती ती त्यांनी चालत चालत केली आणि उपदेश हा मराठी भाषेतून केला. आता त्यांनी काय केलं तर संस्कृत भाषा ही भाषा आपल्या भाषेमध्ये वापरली नाही, तर त्यांनी मराठी भाषेला जास्त प्राधान्य दिलं आणि या कारणामुळं मराठी भाषेचा विकास झाला. बरोबर. आणि मराठी भाषेमधलं जे आपलं रचना होत्या सगळ्या त्या जास्त वाढल्या आणि तसंच ग्रंथ पण वाढले, त्यांची पण निर्मिती वाढली. कारण महाराष्ट्रात मराठी हे जास्त वापरलं जायचं ही भाषा, त्याच्यामुळं. आता पुढे जाऊया. आता या पंथाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे झाला? विदर्भ, मराठवाडा या भागात झाला. आणि विदर्भामध्ये आपण बघतच आहोत, आता त्याचाच अभ्यास करत आहोत की रुद्धिपूर हे या पंथाचं मुख्य ठिकाण आहे आणि पंजाबमध्ये सुद्धा हा पंथ पोचलेला आहे, आपला महानुभव पंथ. आणि चक्रधर स्वामींचं इथं एक चित्र पण आहे जे आपल्याला आता दिसत आहे. त्याच्यानंतर अजून काही थोडस आपल्याला माहिती घ्यायची आहे ह्याच्याबद्दल, महानुभव पंथाबद्दल, की अनुयायांनी काही त्यांच्या रचना केलेल्या आहेत. त्यांची नावं त्या अनुयायांची आहेत. माईम भट्ट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळा चरित्र हा ग्रंथ. त्याच्यानंतर मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे. त्याच्यानंतर केशव बाम यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ ह्या रचना. त्याच्यानंतर दामोदर पंडिताचे वच्छाहरण, भास्कर भट्ट बोरीकर यांचा शिशुपाल वध आणि नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर ह्या रचना त्यांच्या अनुयायांनी केलेल्या आहेत. असा आहे हा महानुभव पंथ. अशा रीतीने ही भक्ती चळवळ आता पुढे पुढे कशी होत आहे त्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर आता काही प्रश्न उत्तर. बसवेश्वर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. त्यांनी कोणत्या विचारधारेचा प्रसार केला? श्रम म्हणजे काय? बसवेश्वरांनी कोणत्या भाषेत हा उपदेश केला? मन्नत स्वामी यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता आणि तो ग्रंथ त्यांनी कोणत्या भाषेत लिहिला? कन्नड भाषेत कवणे कोणी लिहिली? आणि महानुभव पंथाबद्दल तुम्हाला माहिती लिहायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात जाऊया.